चा 625 MCFTचा मेहकरी प्रकल्प आहे। त्या प्रकल्पामध्ये ती टाकण्याची ती योजना 97% मी पूर्ण केली। या राज्याचे राज्यपाल मोहम्मद फजल साहेब असताना त्यांनी हेलिकॉप्टर उतरवलं होतं आणि त्यावेळेस पॉवर पॉइंट विचारला होता, तो पॉवर पॉइंट दिला आणि ती योजना मला वाटतं 3ऱ्या टर्मचा आमदार असताना करून घेतली। आणि आता ही योजना ही 2005-06 पासून माझ्या डोक्यामध्ये होती। आता 14 पासून 24 पर्यंत मी नव्हतो। तुम्ही ज्या प्रकल्पावर बसलेला आहेत हेच फक्त 2% काम झालं आणि आता मी आमदार झाल्याच्या नंतर जवळपास 23% काम हे उचललेलं आहे, खाली येणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यात येतात। हो, अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहेत आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून आज हा प्रकल्प महत्वाचा आहे। अशा प्रकल्पाच्या संदर्भात मागणी करताय आणि नेमका त्या दिवसा प्रोग्राम कसा असणार? नाही, मागणी अजून एक हे पहा, आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या इथे येत आहे। ही अतिशय आनंदाची म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण आहे आमच्या दृष्टीनं। आणि स्वागत जे आहे ते आता आम्ही कसं करणार, परवा दिवशी मीडियावाले तुम्ही बघा ना, आम्ही आणि स्वागत कसं करतो काय करतो यापेक्षा तुम्ही बघा ना, इथं 65,000 खुर्ची टाकली जवळपास, तरी बी आमचं मत असं आहे की ती भरून आणखी सुद्धा लोक उभे राहतील अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी केलंय। आणि याबरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी 2 तालुक्यासाठी 3.5 TMC पाणी नवीन आम्हाला मागायचंय। म्हणजे त्या 2 तालुक्याला तेवढं पाणी आलं की माझा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होतो आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता ही मला दुआ देईल, यासाठी मी हा प्रयत्न करतो। माननीय विखे पाटील साहेब आहेत, आम्ही प्रयत्न करतोय। अजितदादा हे पालकमंत्री आहेत आमचे आणि त्यांनी सुरुवातीला या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा ते जलसंपदा मंत्री असतानापासून झालेली आहे। तर अजितदादांनाही विनंती केलेली आहे। विखे पाटील येतो म्हणले ना, आमचे जावई आहेत राम शिंदे साहेब, माझ्या मतदारसंघातील, त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मतदारसंघातले आहे। म्हणून जावई राज्याच्या सर्वोच्च पदावर